तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टालिन यांनी एक कहर केला. तो कहर काय आहे तर ती छोटी मोठी गोष्ट नाही, एक संविधानिक गोष्टीला त्यांनी नामंजूर केलं आहे, नाकारलं आहे. आता ती संविधानिक गोष्ट कोणती आहे तर भारताने रुपयाला एक बोधचिन्ह दिलं होतं. विविध राज्यामधून अनेक कलाकारांनी ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या चिन्ह मूर्त स्वरूप देण्यासाठी, त्या चिन्हाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आता जे डिझाईन ज्यांनी बनवलं ना, त्या रुपीचं डिझाईन, ते डिझाईन बनवणारा डिझायनर कलाकार कोण होता? हा जो विरोध आहे ना, हा नावापुरता आहे, हा दाखवण्यापुरता आहे. यांचा विरोध कशाला आहे तर सनातनला आहे. यांचा विरोध कशाला आहे तर हिंदूंना आहे. आणि त्यांनी हे पदोपदी दाखवूनसुद्धा दिलेलं आहे. ह्या पूर्वीची घटना तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो मी. पण आता दक्षिणेमधील काही नेते, काही अभिनेते, काही पत्रकार, काही बुद्धिजीवी आता आपापली मतं मांडायला लागले, हिंदीच्या बाजूने, हिंदूच्या बाजूने आणि सनातनच्या बाजूने. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ह्याच्या पलीकडे ह्यांचे कोणते अजेंडे असू शकतात, कोणते उद्देश असू शकतात, कोणते उद्दिष्ट असू शकतात? तुम्हाला काय वाटते? हे वास्तव तुम्हाला पटते आहे का? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, भारतामध्ये सध्या नरेंद्र मोदीजीला, भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता विरोधक एवढ्या खालच्या स्तराला पोचले की सांगता सोय नाही आहे. आणि हे करता करता ते हिंदूंचाही विरोध करायला लागले, सनातनचाही विरोध करायला लागले. असं मी का म्हणतो आहे तर दिवसेंदिवस एक एक गोष्ट आपल्याला निदर्शनात येते, समोर येते. आताच नुकतीच एक गोष्ट घडली भारतामध्ये, आणि भारतातील एका राज्यामध्ये घडली. ती घटना काय आहे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टालिन यांनी एक कहर केला. तो कहर काय आहे तर ती छोटी मोठी गोष्ट नाही, एक संविधानिक गोष्टीला त्यांनी नामंजूर केलं आहे, नाकारलं आहे. आता ती संविधानिक गोष्ट कोणती आहे तर भारताने रुपयाला एक बोधचिन्ह दिलं होतं. रुपयाला एक बोधचिन्ह दिलं होतं. आणि हे बोधचिन्ह कधी स्वीकृत झालं होतं, कधी मान्यता प्राप्त झालं होतं, कधी त्याला मान्यता मिळाली होती? तो काळ होता UPAचं सरकार, म्हणजे सोनिया गांधींचं सरकार. आपण म्हणतो मनमोहन सिंग यांचं सरकार. मनमोहन सिंग नावाला होते, ते कठपुतली होतले, त्यामुळे आपण त्याला सोनियाचं सरकार म्हणू. तर या सोनियाच्या सरकारच्या काळामध्ये या रुपयाला ती मान्यता मिळाली होती, या बोधचिन्हाला मान्यता मिळाली होती. अशा त्या बोधचिन्हाला या एम.के. स्टालिन यांनी नाकारलं. आणि ही घटना कधी घडली तर तामिळनाडूची अधिवेशनामध्ये, आता तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही गोष्ट घडलेली. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी एक वेगळं बोधचिन्ह काय केलं, सर्वानुमती मान्य केलं. आता सर्वानुमती म्हणजे काय, तिथे राज्य त्यांचंच आहे, द्रमुकचंच राज्य आहे, या स्टालिनचंच राज्य आहे, त्यांचंच सरकार आहे. आणि त्यांनी ती गोष्ट त्या UPA सरकारच्या काळात जे बोधचिन्ह मान्यता प्राप्त झालं होतं त्याला त्यांनी नाकारलं आणि त्यांनी आपलं एक बोधचिन्ह दिलं. ते बोधचिन्ह कशा स्वरूपाचं आहे तर तमिळ भाषेमधील अध्याक्षराला घेऊन ते बोधचिन्ह बनवलेलं आहे, रुपयाचं. मित्रांनो, हे का घडलं, हे का घडते आहे, ह्याला कारण काय? आता 1-1.5 वर्षात येणारी तामिळनाडूची निवडणूक. आणि ह्यापूर्वीसुद्धा हिंदीला विरोध करता करता ह्या थराला हे दक्षिणेतले नेते गेलेले आहेत. हिंदीला विरोध करता करता त्यांना हिंदी मान्य नाही आहे, हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा हेही त्यांना मान्य नाही आहे. चल, एखाद्या वेळेस आपण ते मान्य करू.
ही जरी गोष्ट मान्य झाली तरीसुद्धा हे जे चिन्ह आहे हे चिन्ह UPA सरकारच्या काळामध्ये सर्वमान्य झाले होतं, त्यांना स्वीकृत केलं होतं. मग त्या काळामध्ये हे MK स्टॅलिन यांचा पक्षसुद्धा त्या सरकारचा घटक दल होता, त्या सरकारमध्ये ते सामील होते. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा हे चिन्ह मान्य झालं त्याच्या अगोदर एक स्पर्धा घडवली होती, स्पर्धा घेतली गेली होती. कुठे? भारतामध्ये. विविध राज्यामधून अनेक कलाकारांनी ती स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या चिन्ह मूर्त स्वरूप देण्यासाठी, त्या चिन्हाला मूर्त स्वरूप देण्यासाठी. आता जे डिझाईन ज्यांनी बनवलं ना, त्या रुपीचं डिझाईन, ते डिझाईन बनवणारा डिझायनर कलाकार कोण होता? तर हा कलाकार, हा डिझायनर होता तामिळनाडूमधला एक कलाकार. त्याचं नाव D. उदय कुमार. त्याने हे डिझाईन निर्मित केलं होतं. आणि त्याने हे डिझाईन निर्मित केल्यानंतर त्याला निवडण्यात आलं. देशभरातून ज्या डिझाईन आल्या होत्या ह्या रुपीच्या बोधचिन्हाची, त्याच्यामध्ये ह्या डिझाईनला मान्यता दिली, त्याला मान्यता स्वरूप मिळालं. आणि त्या कलाकाराचा त्यावेळी सत्कारसुद्धा झाला. त्याला त्याचं पारितोषिकही देण्यात आलं, सन्मानही त्याचा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमामध्ये हे MK स्टॅलिनसुद्धा उपस्थित होते, त्यांचाही सहभाग होता. मग त्यावेळेला तुम्हाला ते मान्य होतं. मग आता असं काय घडलं मित्रांनो? याला कारण काय माहिती आहे का? यांचा हा जो विरोध आहे ना, हा नावापुरता आहे, हा दाखवण्यापुरता आहे. यांचा विरोध कशाला आहे? तर सनातनला आहे. यांचा विरोध कशाला आहे? तर हिंदूंना आहे. आणि त्याने हे पदोपदी दाखवूनसुद्धा दिलेलं आहे. यापूर्वीची घटना तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो मी मित्रांनो. यापूर्वी काय घडलं होतं की यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वक्तव्य केलं होतं. काय वक्तव्य केलं होतं त्याने? तर सनातन हा काय? डेंग्यू, मलेरिया आहे, एड्स आहे. म्हणजे त्यांनी सनातनला असाध्य रोगांची उपमा दिली होती. ह्या उपर जाऊन ते काय म्हणाले होते की सनातनला भारतवर्षामधून, या राष्ट्रामधून समूळ नष्ट करून टाकलं पाहिजे, समूळ त्याचा उच्चाटन करून टाकलं पाहिजे. हे तुम्ही विचार करा, या स्तराला पोचलेले हे यांची बुद्धी, असे बुद्धिभ्रष्ट. आणि यांना समर्थन त्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनीसुद्धा केलं होतं, अनेक आमदारांनी, अनेक खासदारांनीसुद्धा केलं होतं, म्हणजे लोकप्रतिनिधींनी केलं होतं. कुठल्या? तर तमिळनाडूच्या. आता ह्याच्या मागे काँग्रेससुद्धा राहिली नव्हती. काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खडगे, त्यांचे सुपुत्र, त्यांनी याच्या सनातनच्या विरोधात भाष्य केलं होतं. आणि त्यांनीसुद्धा हे मान्य केलं होतं की सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे. मित्रांनो, गेल्या 72 वर्षात, 70 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये, काँग्रेसच्या शासन कालामध्ये तुम्हाला हेच दिसून आलं असेल. सनातनला विरोध, हिंदूला विरोध, आणि मुसलमानांचं लागून चालत. असो मित्रांनो, इथे विषय काय आहे तर ते बोधचिन्ह, ते सांकेतिक चिन्ह. आता या सांकेतिक चिन्हाला यांनी विरोध का दर्शवला? कारण तो जो र आहे ना, त्या सांकेतिक चिन्हामध्ये र हा आहे देवनागरी लिपीमधला, असं त्यांचं म्हणणं आहे. देवनागरी लिपीमधला. आणि देवनागरी लिपी ही हिंदी लिपी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, संस्कृत भाषेमध्ये सुद्धा र हा ह्या स्वरूपाचा आहे. आणि संस्कृत भाषा सर्वमान्य आहे. संस्कृत भाषेलासुद्धा तामिळनाडूमध्ये मान्यता आहे. मग संस्कृत भाषेमधील जर तो र असू शकतो, त्याला मान्यता मिळू शकते, मग इथे का नाही मिळेल?
मित्रांनो, हे फक्त काय राजकारण आहे. यांना ना हिंदूचा विरोध आहे, ना हिंदीचा विरोध आहे, ना सनातनचा विरोध आहे. यांचा विरोध कशाला आहे तर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणं, जनतेच्या मनात विष कालवणं, जनतेला भ्रमित करणं, त्याची दिशाभूल करणं. कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना एक धास्ती आहे की परत आपण निवडून येऊ की नाही, आपल्याला परत राज्य स्थापन करता येईल की नाही, आपलं राज्य येईल की नाही, याची धास्ती त्यांना आहे. आणि सर्वात मोठी धास्ती काय आहे त्यांना, त्यांच्या मनाला चुटपुट काय आहे तर त्यांचे जे सुपुत्र आहेत उदयनिधी, त्यांना काय करायचं आहे, राजकीय भवितव्य घडवायचं आहे, त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे, मुख्यमंत्री बनवायचं आहे. हा सर्वात मोठा अजेंडा आहे त्यांचा. ना की हिंदी विरोध, ना की हिंदू विरोध, ना की सनातन विरोध. हे सगळं नाममात्र आहे. जनतेच्या नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणं. म्हणजे तमिली भाषेला आम्ही अग्रक्रमांक दिला आहे. तमिळ भाषा आमची मातृभाषा आहे आणि मातृभाषेला आम्ही नाकारणार नाही. आणि मातृभाषेवरती आम्ही दुसऱ्या भाषेचा दुसऱ्या भाषेला त्याच्यावर वरचढ होता देणार नाही. हे जे सगळं चाललं आहे ना प्रकार, ह्याच्यामागचा उद्देश काय आहे तर राजकीय स्वार्थ साधणं, मतलब साधणं, आपल्या परिवाराचा विचार करणं, आपल्या कुटुंबाचा विचार करणं, आपल्या आप्तेष्टांचा विचार करणं. ही गोष्ट सरळ सरळ स्पष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून, दिल्लीतून की गल्लीतून? त्याची नोंद करावी. तुमची भाषा कोणती आहे, तुमची मातृभाषा कोणती आहे त्याचाही उल्लेख करावा, कमेंट बॉक्समध्ये मांडावं, लिहावं. मित्रांनो, आता ह्या विषयावरती याला विरोध म्हणून किंवा यांच्या डोळ्यात अंजन टाकण्यासाठी एका दक्षिणेतील नेत्याने किंवा एका दक्षिणेतील माजी चित्रपट कलाकाराने याच्यात उडी टाकली. त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं, वक्तव्य केलं, त्याने एक उदाहरणसुद्धा दिलं. हा नेता कोण आहे? हा नेता आहे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री. हे आहेत पवन कुमार. आणि ह्या पवन कुमार यांनी असं वक्तव्य केलं की ते वक्तव्यसुद्धा बऱ्याच जणांना झोंबलं. त्यांचं वक्तव्य काय आहे ते काय म्हणाले की तुम्हाला दक्षिणेतील जे कलाकार आहेत किंवा दक्षिणेतील जे चित्रपट निर्माता आहेत त्यांना हिंदीमध्ये आपले चित्रपट, दक्षिणेतील चित्रपट आहे ते डबिंग केलेले चालतात. दक्षिणेमधील जे चित्रपट आहेत त्या भाषेतील जे चित्रपट आहेत ते हिंदी भाषेमध्ये डबिंग केलेले चालतात आणि त्याच्यावरती माया गोळा केलेली चालते, रोकडा गोळा केलेला चालतो. किंवा दक्षिणेतील जे कलाकार आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, त्यांना हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं चालते, बॉलिवूडमध्ये काम केलेलं चालते आणि त्याच्यातून पैसा कमवलेला चालतो. मग हा जो तुमचा विरोध आहे, हा विरोध कशा प्रकारचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे? मग तुम्हाला तिथे जर चालत असेल, मग इथे का चालत नाही? आणि दुसरा विषय काय आहे, जर तुम्हाला हे मान्य नाही आहे, हिंदी भाषा मान्य नाही आहे, तर तुम्ही त्याला हिंदीमध्ये डबिंग करू नका. आपल्या मातृभाषेमधील जे चित्रपट आहेत त्याला हिंदीमध्ये डबिंग करू नका. किंवा दक्षिणेतील जे कलाकार आहेत त्यांनी हिंदीमध्ये काम करू नका. हा सरळ सरळ त्यांनी यांच्या डोळ्यात अंजन घातलं. आणि हे अंजन घातल्याबरोबर अनेकांचे डोळे चुरचुरले. आणि या ज्यांचे डोळे चुरचुरलेत ना, त्याच्यामधला एक कलाकारसुद्धा आहे जो व्हिलनचं काम करतो, चित्रपटामध्ये खलनायकाचं काम करतो चित्रपटामध्ये. पण वास्तविक जीवनामध्ये सुद्धा हा खलनायक झालेला आहे. वास्तविक जीवनामध्ये सुद्धा हा आता व्हिलन झालेला आहे. तो म्हणजे कोण आहे तर उदयराज. उदयराज हे आता राजकारणावरती भाष्य करायला लागले, नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात बोलायला लागले, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायला लागले. चला, हे आपण एक दिवस मान्य करू. पण ते हे करता करता हिंदूंच्या विरोधातही बोलायला लागले.
सनातनच्या विरोधातही बोलायला लागले. आणि त्यांनी आता या पवन कुमार यांनी जेवढे त्यांच्या डोळ्यात अंजन भरलं त्यावेळी यांचे ते हे झालेत, चलबिचल झालेत. आणि त्यांनी त्याच्यावरती टिप्पणी केली, त्याच्यावरती त्यांनी वक्तव्य केलं. ते काय म्हणाले की आम्हाला आमच्या भाषेचं, आमच्या मातृभाषेचा आम्हाला अभिमान आहे, गौरव आहे. अरे तुमच्या मातृभाषेचा गौरव, अभिमान कोण नाकारतो आहे? कोणी नाकारलं आहे? आणि त्याच्यावरती अनेक जणांनी ह्या कलाकाराला, ह्या विलनला काय केलं, ह्या काय हिंदीमधला शब्द पटकन आठवत नाही, हे जे विलन आहेत त्या विलनला काय केलं, त्यांनी ट्रोल केलं नागरिकांनी. त्या खलनायकाला, खलनायक हा शब्द पटकन आठवला नाही, त्या खलनायकाला अनेक जणांनी ट्रोल केलं. कोणी तर अनेक नागरिकांनी, आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली. मी पण सांगू इच्छितो, हे जे काय आता सांगतात आपले अकलेचे तारे तोडत आहेत, हे बुद्धिभ्रष्ट, हे उदयराजे आहेत. ते हिंदी चित्रपटामध्ये काम करतात का? जर हिंदीचा द्वेष आहे, हिंदीचा तुम्हाला राग आहे, हिंदी तुम्हाला मान्य नाही आहे, मग तुम्ही हिंदी भाषेमध्ये ते चित्रपट का करता? ते चित्रपट तुमचे ते दक्षिणेतले चित्रपट तुम्ही हिंदी भाषेमध्ये डबिंग का करता? याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. उलट आमचा अभिमान आहे, आम्हाला ते मान आहे, सन्मान आहे, वगैरे भाषा बोलायची आवश्यकता नव्हती. असो मित्रांनो, म्हणजे बघा वेळ काय आली, काय परिस्थिती आली. पण आता दक्षिणेमधील काही नेते, काही अभिनेते, काही पत्रकार, काही बुद्धिजीवी आता आपापली मतं मांडायला लागले, हिंदीच्या बाजूने, हिंदूच्या बाजूने आणि सनातनच्या बाजूने. आणि त्यामुळे आता उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम हिंदू आणि सनातनी जागृत व्हायला लागले आणि आपले विचार प्रखरतेने मांडायला लागले. हा यांच्या पोटात उठलेला पोटशूळ आहे. हे महत्त्वाची गोष्ट मित्रांनो. हे जे आता नरेंद्र मोदीजीचे विरोधक आहेत, भारतीय जनता पार्टीचे विरोधक आहेत, सनातनचे विरोधक आहेत, हिंदूचे विरोधक आहेत, हिंदीचे विरोधक आहेत, यांच्या पोटात पोटशूळ जो उठला आहे ना, त्याला कारण काय आहे? तर भारतवर्षामधील कान्याकोपऱ्यातला सनातनी हिंदू आता जागृत होतो आहे. तो आता भाष्य करायला लागला आहे, आपले विचार मांडायला लागला आहे, त्याचा आपला विरोध दर्शवायला लागला आहे, प्रखरतेने ते मांडायला लागलं आहे. तो हिंदूंचा झेंडा फडकवायला लागला आहे, तो झेंडा शिखरावर रोवायला लागला आहे. ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, या परिस्थितीमुळे यांच्या पोटात हा पोटशूळ उठलेला आहे. त्यामुळे काही नाही, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने आपल्या राज्यामध्ये जर विधानसभा आता निवडणूक घ्यायची आहे, तर त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान द्रविड भाषा आणि हिंदी भाषा याच्यामध्ये तुलना करून, द्रविड्यांच्या मनात घृणा निर्माण करून, त्यांची दिशाभूल करून, म्हणजे स्थानिक तिथल्या जनतेच्या मनात दिशाभूल करून, त्यांच्या मनात भ्रम निर्माण करून, हा जो विषय आहे, कोणता विषय? तर आपलं हित साध्य करणं, आपलं राजकीय भवितव्य घडवणं, आपल्या मुलाचं राजकीय भवितव्य घडवणं, हा त्यांचा अजेंडा आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? याच्या पलीकडे ह्यांचे कोणते अजेंडे असू शकतात, कोणते उद्देश असू शकतात, कोणते उद्दिष्ट असू शकतात? तुम्हाला काय वाटते? हे वास्तव तुम्हाला पटते आहे का? सनातनी वास्तव आहे, सनातनी वास्तव हा माझा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर जर माझे व्हिडिओ पाहू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाटुकली हा एक माझा चॅनल आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन एक चॅनल आहे बोलायचं त्रिकार. असे चार चॅनल आहेत. वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव, बोलायचं त्रिकार आणि नाटुकली. हे तिन्ही चॅनल माझे पहा. त्या चॅनलवर जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे बेल आयकॉन दाबा, त्याचे व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये मांडा,
लाईक करा किंवा डिसलाईक करा, पण करा मित्रांनो, काहीतरी करा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेलआयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.